नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. परवाच माझ्या एका पेशंटच्या नातेवाईकांचा मला फोन आला की डॉक्टर माझं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे आणि तो घाबरला होता फोनवर की मला हार्ट अटॅकचे चान्सेस आहेत का डॉक्टर, आता मी काय करू. माझं वय पण 45 ते 48च्या दरम्यान होतं. त्यानंतर मला सहजच एक विचार आला की कोलेस्ट्रॉल याबद्दल किती गैरसमज आहेत आपल्या मनामध्ये. कारण खरंच कोलेस्ट्रॉल इतकी वाईट गोष्ट आहे का? खरंच कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येतो का? किंवा खरंच काही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? अशा खूपशे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. समाजामध्ये फिरत असताना बऱ्याचदा कोलेस्ट्रॉलचा एक बाऊ केला जातो. म्हणून आज मी तुमच्या समोर आलेली आहे. सर्वप्रथम कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ही कन्सेप्ट आधी समजून घ्या. कोलेस्ट्रॉल इज नॉट बॅड फॉर युअर हेल्थ. कोलेस्ट्रॉल ही गरजेची बाब आहे. कारण आपल्या टोटल शरीरामध्ये 70% कोलेस्ट्रॉल हे तुमचं लिव्हर तयार करत असतं किंवा तुमचं शरीर तयार करत असतं आणि फक्त 25 ते 30% कोलेस्ट्रॉल हे फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमधून निर्माण होतं. मग जर शरीर स्वतःहून जर हे कोलेस्ट्रॉल निर्माण करतं तर मग हे कोलेस्ट्रॉल इतकं वाईट आहे का, हा विचार आपण कधी केलाय का? कारण एक्झॅक्टली ह्या कोलेस्ट्रॉलची गरज काय आहे शरीराला? कारण शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल निर्माण करतं म्हणजे त्याची गरज शरीराला आहे. ती गरज कशी आहे? तर सर्वप्रथम ती गरज आहे ती म्हणजे तुमचे जे विटॅमिन ए, डी, ई, के, जे अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व याची हे सगळे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. तर त्याची निर्मितीमध्ये याचा हा खूप महत्वाचा भाग असतो. जसं सनलाईट किंवा सूर्यकिरण आपल्या त्वचेवर पडतात, त्वचेच्या खाली कोलेस्ट्रॉल असतं आणि त्या कोलेस्ट्रॉलच्या प्रेझेन्समध्ये तुमची त्वचा हे विटॅमिन डी निर्माण करत असतं. हेच विटॅमिन डी पुढे जाऊन तुमच्या पेशींना एक प्रकारचा ताजेतवानपणा देणं किंवा पेशींची ज्याला आपण इंटॅक्ट ठेवणं, पेशी इंटॅक्ट ठेवण्याचं काम हे जास्तीत जास्त हे विटॅमिन डी करत असतं. सायमल्टेनियसली तुमची कॅल्शियमची निर्मिती पण विटॅमिन डी मध्ये आहे. बोन डेन्सिटी मेंटेन करणं पण विटॅमिन डीचं काम आहे. त्यामुळे विटॅमिन डी जर निर्माणच झालं नाही तर अगदी कॅन्सरपर्यंतचे सुद्धा आजार होतात. आणि ह्या विटॅमिन डी सारखे विटॅमिन्स निर्माण करायला तुमचं कोलेस्ट्रॉल हे काम करत असतं. दुसरा कोलेस्ट्रॉलचा जो हे आहे ते म्हणजे तुमच्या पेशींची भूक, ज्याला म्हणतो. पेशी काय मागतात किंवा पेशींच्या ज्या भिंती आहेत ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो, त्यांची भूक दोनच प्रकारे आहे. एक तर तुम्ही प्रोटीन्स घेतले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे लिपिड्स घेतले पाहिजेत. म्हणजे तिथे सुद्धा तुमच्या पेशींना एक प्रकारचं नरिशमेंट देणं किंवा पेशींची भिंत ही इंटॅक्ट ठेवण्याचं काम हे तुमच्या लिपिड्स करत असतं. त्यामुळे तिथे सुद्धा तुमच्या कोलेस्ट्रॉलची गरज असते. आणि तिसरा घटक जो आहे तो म्हणजे बरेचसे हॉर्मोन्स निर्माण करण्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा खूप मोठा रोल आहे. जसं टेस्टोस्टेरॉन असतील, काही थायरॉइड हॉर्मोन्स असतील, काही सेक्स हॉर्मोन्स असतील, ह्या सगळ्याच्या निर्मितीमध्ये कोलेस्ट्रॉल हे तुम्हाला मदत करत असतं. मग इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या कोलेस्ट्रॉलला का बरं इतकं घाबरलं जातं? एक्झॅक्टली हे कोलेस्ट्रॉल हे निर्माण कसं करतं? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे खाता त्याच्यातून बऱ्याचदा काही ग्लुकोज लेवल्स तयार होत असतात किंवा काही एनर्जी प्रोड्युसिंग काही सबस्टन्सेस तयार होत असतात. कारण आपण जे काही खातो त्यातल्या त्यात भारतीय लोक आपण कार्बोहायड्रेटचा इंटेक हा जास्त करत असतो. आणि एक्झॅक्टली हे कार्बोहायड्रेट्स नंतर पचनानंतर त्याच्यातून ग्लुकोजची निर्मिती होते. हे ग्लुकोज तुमच्या लिव्हरमध्ये काही अंशी म्हणजे स्टोरेज केलं जातं आणि एक्स्ट्रा जे ग्लुकोज आहे ते फॅटी सेल्समध्ये आपण स्टोअर करतो. आणि ज्या वेळी तुमच्या शरीराच्या पेशींची झीज होणार आहे ती झीज भरून काढण्यासाठी जेव्हा त्या पेशींची डिमांड येते त्यावेळी हे लिव्हरमध्ये तयार झालेलं कोलेस्ट्रॉल हे त्या पेशींपर्यंत वाहून नेण्याचं काम, कॅरियरचं काम जे करतात दॅट इज युअर लिपोप्रोटीन्स, ज्याला आपण LDL म्हणतो, HDL हे शब्द सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत. तर हे लिपोप्रोटीन्स हे कॅरियरचं काम करतात, हे वहनाचं काम करतात, म्हणजेच ते चांगलं काम करतात. मग ते वाईट कसे झाले? तर एक्झॅक्टली हे जेव्हा लिपोप्रोटीन्स इथपर्यंत कोलेस्ट्रॉल घेऊन जात असतात आणि त्या पेशींची झीज भरून काढली जाते, परंतु ज्या वेळी हे लिपोप्रोटीन जेव्हा ऑक्सिडाइज्ड होतात त्यावेळी ते अतिशय फाईन पार्टिकल्समध्ये जेव्हा ते विघटित होतात त्यावेळी ते तुमच्या रक्तवाहिन्यांना इन्फ्लमेशन देणं किंवा सूज आणणारं घटक म्हणून काम करतात. आणि मग हळूहळू हळूहळू त्याच ठिकाणी जिथे जिथे ह्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात तिथं हळूहळू ब्लॉकेजेस होत असतात.
परंतु जर LDL आणि HDL हे कोलेस्ट्रॉल हे तुमच्या वाहनासाठी मदत करत असतं तर मग ते वाईट कसं बरं? सगळ्यात पहिला गैरसमज कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत असणारा की तो म्हणजे डॉक्टर आम्ही कधीही नॉनव्हेज खात नाही आणि तरीही आमचं कोलेस्ट्रॉल का वाढतं, किंवा जे नॉनव्हेज खातात ती लोक कायम घाबरलेली असतात की याच्यामधून माझं कोलेस्ट्रॉल वाढेल का. सगळ्यात मोठा गैरसमज आहे की ते म्हणजे तुमच्या नॉनव्हेजमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. हा एक चुकीचा समज आहे. सर्वप्रथम नेहमी लक्षात घ्या, जे नॉनव्हेज आपण खातो हे कार्बोहायड्रेट्स नाहीत, हे प्रोटीन्स आहेत. इट्स ॲब्सोल्युटली प्रोटीन. आणि प्रोटीन जसं मगाशी मी सांगितलं की तुमच्या पेशींची झीज भरून काढायला जर कोणाची गरज असेल तर ती प्रोटीनची असते. त्यामुळे हे प्रोटीन तुमच्या नॉनव्हेजमधून मिळत असतं. कारण एक्झॅक्टली कोलेस्ट्रॉल वाढवणारा जो घटक आहे आपल्या आहारामधला तो म्हणजे तुमचे ट्रायग्लिसराईड, ज्यालाच आपण पिष्टमय पदार्थ असं म्हणू. भारतीय आहार पद्धतीमध्ये आपल्यामध्ये पिष्टमय पदार्थांचा इंटेक हा जास्त आहे. कारण पिष्टमय पदार्थ मिळतात कशातून, तर सर्व प्रकारच्या धान्यामधून मिळतात. जसं आपण म्हणतो की ज्वारी आहे, बाजरी आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो गहू आहे, तांदूळ आहेत, यातून जास्त वाढतात. अल्टिमेटली ट्रायग्लिसराईड्स लेवल तुमच्या वाढल्या जातात. त्यामुळे ज्यांच्यामध्ये ट्रायग्लिसराईड्स वाढलेत त्यांनी कार्बोहायड्रेट डाएट जरी आपला कमी केला, पिष्टमय पदार्थ खाण्यामधले जरी कमी केले, तरी त्यांचे ट्रायग्लिसराईड्स लेवल्स हे कमी येत असतात. परंतु हा गैरसमज आहे आपला की कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी फक्त नॉनव्हेज हाच कारणीभूत घटक नाही. दुसरा गैरसमज आपल्यामधला कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतला तो म्हणजे खाद्यतेलांच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. नेहमी एक लक्षात ठेवा की कोणतंही तेल तुमच्यासाठी वाईट नाहीये, परंतु ते तेल जेव्हा तुम्ही स्मोक व्हॅल्यूला नेता, जेव्हा तडका दिला जातो किंवा ते तळले जातात पदार्थ, त्यावेळी मात्र ते तेल तुमच्यासाठी घातक ठरतं. अदरवाईज जी आपली खाद्यतेलं आहेत त्यातल्या त्यात पण मी सांगते की जी तैलबिया आपण जे म्हणतो, ज्याला आपण म्हणतो बदाम असेल, अक्रोड असेल, तुमच्यामधलं शेंगदाणे असतील, किंवा ऑलिव्ह ऑइल असेल, किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात ज्याला, किंवा साधं सिंपल तुमचं घरी बनवलेलं तूप, ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या आहारामध्ये आल्या तर ते तुमचे HDL कोलेस्ट्रॉल वाढवतात, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, की जे तुमच्या पेशींची रिपेअर करण्यामध्ये, तुमच्या पेशींच्या भिंतींना इंटॅक्ट ठेवण्याचं काम हे करत असतात. त्यामुळे कृपा करून हा गैरसमज आहे की खाद्यतेलांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. परंतु जर त्याच खाद्यतेलामध्ये, जसं मी आता सांगितलं की घरी बनवलेलं तूप, होममेड घी हे तुमच्यासाठी चांगलं आहे, परंतु त्याच तुपात तळलेली जर जिलेबी खाल्ली किंवा त्याच तुपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तळून पदार्थ खाल्ले तर मात्र ते तुमच्या शरीराला घातक ठरणार आहेत. त्यामुळे खाण्यामध्ये तुमच्या तेलांचा विविध प्रकारे वेगवेगळी तेलं तुम्ही वापरू शकता, परंतु शक्यतो ते व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल किंवा लाकडी घाण्याची तेलं ही जास्त तुमच्यासाठी चांगली ठरणार आहेत. आणि त्याचं प्रमाणही कमी ठेवावं किंवा त्याच्यात तळून कुठले पदार्थ खाऊ नका. तिसरा जो अतिशय मोठा गैरसमज आहे तो म्हणजे तुमच्या कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येतात. जर तसं बघायला गेलं, जर डाटा रिसर्च, आता इतके रिसर्चेस आलेले आहेत, तर त्या रिसर्चेसमध्ये समजून येतं की 60% जे हार्ट अटॅक आलेली जी लोक आहेत त्यातली 60% लोक आहेत की ज्यांच्यामध्ये नॉर्मल कोलेस्ट्रॉल असताना सुद्धा हार्ट अटॅक आलेले आहेत. कारण हार्ट अटॅक येण्यासाठी फक्त कोलेस्ट्रॉल हे कारणीभूत घटक नाही. जसं मगाशी मी सांगितलं की जे कॅरी करणारं जे LDL वगैरे आहे ते LDL कधी तुमच्यामध्ये होतं की जेव्हा ते ऑक्सिडाइज्ड होतं, म्हणून आपण अँटीऑक्सिडाइज ड्रग देत असतो, किंवा शरीराचं ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आमच्या डॉक्टरांकडून सांगितल्या जातात. म्हणजेच काय की जेव्हा हे घटक ऑक्सिडाइज्ड होणार आहेत, तेव्हाच विघटित होणार आहेत, तेव्हाच त्यांच्यामध्ये इन्फ्लमेशन होऊन मग तुमच्या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि तिथून ती सुरुवात होऊ शकते. त्यामुळे त्याला आपण एक सायलेंट कॉज म्हणू, इट्स नॉट अ ॲब्सोल्यूट कॉज. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की हे LDL एक्झॅक्टली किती पाहिजे डॉक्टर, HDL किती पाहिजे, ट्रायग्लिसराइड्स किती पाहिजेत. तर साधारण ट्रायग्लिसराइड्स हे 150च्या खाली हवेत, तुमचे LDL लेवल हे 100च्या खाली हवेत, आणि HDL लेवल ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो हे कंपल्सरी तुमचे 50च्या पुढे हवे आहेत. असं जर असेल तर ते तुमच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम म्हणून चांगलं काम करत असतात. बऱ्याचदा माझा अनुभव असा आहे की ज्या ज्या लोकांच्यामध्ये LDL लेवल खूप प्रमाणात कमी होतात, कारण आता युजली एक मेंटॅलिटी असते की माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय तर डॉक्टर मला कोलेस्ट्रॉलची गोळी द्या,
मग मी कोलेस्ट्रॉलची गोळी खातो म्हणजे माझं कोलेस्ट्रॉल कमी येईल. पण माय डिअर फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा की फक्त कोलेस्ट्रॉलची गोळी घेतल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल जर खाली येत असेल तर जसं ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं त्याच पद्धतीनं ते तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल पण कमी करतं. आणि जर खूप कमी प्रमाणात जर हे तुमचे अगदी सिंपल वे, जर तुमचं LDL खूप प्रमाणात जर कमी झालं तर तुमच्यामध्ये बऱ्याचदा काही सेक्शुअल डिझीज निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल जसं की तुमच्या शरीरामध्ये नपुंसकता येणं किंवा सेक्शुअल कॅपॅसिटी कमी येणं यासारखे आजार होतात. बऱ्याचदा जेव्हा अशा काही पद्धतीच्या गोळ्या घेतल्या जातात किंवा असं ढक्कन कोलेस्ट्रॉल जेव्हा काही कारणाने तुम्ही मेडिसिनच्या रूपाने जेव्हा कंट्रोल केलं, कमी केलं जातं, त्यावेळी बऱ्याच अंशी अशा पेशंटना विसरभोळेपणा, हातापायांना गोळे येणं, थकवा येतो, डॉक्टर मला कन्फ्युजन स्टेट आहे, माझी सेक्शुअल कॅपॅसिटी कमी आलेली आहे, याच ह्याच्यामध्ये हा डिझीज जर अग्रेवेट होत गेला, थोडक्यात काय हे एजिंग साईन आहे, तुमच्या शरीराची झीज फास्ट व्हायला लागली, कारण रिपेअर करायला तुम्ही कोलेस्ट्रॉल मिळतच नाहीये. मग ही जर झीज अशी वाढत गेली तर पुढे जाऊन कोलोनिक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, विविध प्रकारचे कॅन्सर्स होणं किंवा गॅस्ट्रिक ट्रबल, ज्याला आपण म्हणतो की पित्त नेहमी गॅस्ट्रिक पेन होतं, मला ऍसिडिटी जास्त वाढते, माझं पोट फुलल्यासारखं असतं, गॅसेस होतात, कॉन्स्टिपेशन, पोट साफ होत नाही किंवा काही ज्याला आपण हशिमोटो सिंड्रोम्स वगैरे म्हणतो, थायरॉइड फंक्शन तुमचे डिस्टर्ब होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं घटक बऱ्याचदा अशा पद्धतीने जर कोलेस्ट्रॉल कमी केलं गेलं तर तुम्हाला ऑटो इम्युन डिसऑर्डर्स सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम चालवतो तेव्हा आम्ही एक्झॅक्टली हे जेव्हा अनालिसिस केलं जातं त्यावेळी आम्ही पेशंटला समजावून सांगत असतो की एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने कोलेस्ट्रॉल हे कमी करावं लागतं. आता कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर डॉक्टर एक्झॅक्टली मी काय करू मग? तर सगळ्यात सिंपल वे आहे तो म्हणजे तुमचं रेग्युलर एक्सरसाइज असणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइज हे तुमच्या शरीराचे ऑक्सिडेशन थांबवतं. ऑक्सिडेशन थांबलं की तुमच्या शरीरामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल निर्माण करायला मदत केली जाते आणि अल्टिमेटली तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीचं कोलेस्ट्रॉल आलं तर तुमचे हॉर्मोन्स नॉर्मल होणार आहेत, तुमच्यामध्ये एनर्जी लेवल्स ह्या चांगल्या राहणार आहेत किंवा तुम्ही हार्ट अटॅक पासून लांब राहणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्मोकिंग. स्टॉप युअर स्मोकिंग. ज्या ज्या लोकांच्यामध्ये स्मोक करायची सवय आहे त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हे नेहमी हाय राहतं. त्यामुळे जर तुम्ही स्मोकिंग पासून लांब राहिलात तरी तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येत असतं. मग तिसरा घटक आहे की तुमच्या आहारीय पद्धती, जसं मगाशी मी सांगितलं की कार्बोहायड्रेट इंटेक कमी करा. तुमच्या पिष्टमय पदार्थांचं सेवन जर कमी केलं तरी हे कोलेस्ट्रॉल कमी राहतं. चौथी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्राणायामचा उपयोग हा खूप चांगला आहे. ऑक्सिडेशन कमी करायचं असेल, तुमची झीज जर भरून काढायची, पेशींच्या पर्यंत ऑक्सिजन लेवल जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी प्राणायाम हा अतिशय गरजेचा आहे. त्यामुळे योग, प्राणायाम, कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइज म्हणजे ज्याला आपण धावणं म्हणतो, सूर्यनमस्कार, वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग किंवा सायकलिंग, पोहणं यासारख्या व्यायामाने तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डोंट फॉरगेट दॅट की तुमचं लिव्हर हे तुमचं कोलेस्ट्रॉल निर्माण करत असतं. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही जेव्हा आमचा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स राबवतो त्यावेळी मी लिपिड प्रोफाईल सोबत कंपल्सरी लिव्हर फंक्शन करून घेते. ज्या वेळी मी लिव्हर फंक्शन्स करायला सांगते त्यावेळी पेशंट मला म्हणतो की डॉक्टर मी अल्कोहोलिक नाहीये, मी ड्रिंक्स घेत नाहीये आणि मग तुम्ही मला का लिव्हर फंक्शन्स हे करता? तर फक्त त्याच गोष्टीने लिव्हर फंक्शन्स डिस्टर्ब होत नसतं, परंतु जर तुमचं लिपिड प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉलची लेवल जर डिस्टर्ब आहे आणि सायमल्टेनियसली जर तुमचे लिव्हर फंक्शन्स पण डिस्टर्ब आहेत, फर्स्ट यू हॅव टू ट्रीट द लिव्हर. पहिले जर लिव्हर फंक्शन जर तुम्ही मेडिसिनने किंवा काही ट्रीटमेंट्सने जर तुम्ही व्यवस्थित नॉर्मल केले, इट विल टेक केअर टू मेंटेन युअर कोलेस्ट्रॉल लेवल्स. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, फॅटी लिव्हर चेंजेस दिस इज वन ऑफ द फर्स्ट साइन ऑफ युअर कार्डियक कॉम्प्लिकेशन ऑर युअर ज्याला आपण म्हणतो की अपकमिंग कॅन्सरचं हे पहिलं लक्षण असू शकतं. त्यामुळे तुमचं लिव्हर फंक्शन्स पण तितकंच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. कोलेस्ट्रॉल ही तुमच्या शरीराला गरजेची बाब आहे, परंतु ते डॉक्टरांच्या मदतीने मेंटेन करणं ही तितकीच काळाची गरज आहे. थँक्यू सो मच.
गणेश रामचंद्र आपटे, अस्सल सोन्याची सुवर्ण परंपरा आता 7 रस्ता येथील अद्ययावत दालनात सोने, चांदी, हिरे मोती तसंच जड जवाहीर आदींचा नाविन्यपूर्ण नजराणा. आपटेंचा दागिना म्हणजे अपेक्षापूर्तीचा अनुभव. कलात्मक लेटेस्ट व्हरायटी आणि पारंपरिक दागिन्यांची मोठी शृंखला. गुणवत्ता दर्जा याचा सुंदर मिलाप. इथे मिळतो निवडीला वाव म्हणजेच खरेदीचं संपूर्ण समाधान. एक असं सुवर्ण दालन जिथे नवलाईचा बहार, सचोटी अन भरोशाचा व्यवहार. सोलापूरचं वैभव, इथल्या सुवर्ण क्षेत्राची ओळख, 111 वर्षांची सुवर्णमय वाटचाल. गणेश रामचंद्र आपटे, 7 रस्ता येथील भव्य दालनात आपलं सहर्ष स्वागत. शिवाय मंगळवार पेठ, लकी चौक यासह पुण्यातील 2 शाखातून सुवर्ण सेवा. संपर्क 90 492 56 901 आणि 98 500 38 004. दागिना मग तो गणेश रामचंद्र आपटेंचाच हवा.